नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी माझ्या व्हिडिओमार्फत आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग ह्याची माहिती पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते। तर आज जी मी माहिती देणार आहे ना, ती आहे प्रकट दिन, जो येत आहे 20 तारखेला। ठीक आहे, आता तुम्हाला कुठल्या अशा छोट्याशा आणि सोप्या सेवा त्या दिवशी तुम्हाला करायच्या आहेत, ज्या म्हणजे ज्याला 5 मिनटं देखील लागणार नाही आहे, अशा सेवा मी तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे, तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दिवशी तुम्हाला मठात जायचं आहे। ठीक आहे, चाफ्याचं फूल, नारळ आणि खडीसाखर घेऊन। ठीक आहे, बघ, जर तुम्ही कामाला जात असाल तर वाटेत येता जाता मठ सगळीकडे आहे, तर तुम्ही त्या दिवशी आवर्जून, ठीक आहे, तुम्हाला मठात जायचंच आहे। ठीक, त्यानंतर दुसरी गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती आहे नामजप। ठीक, जर तुम्हाला मानसिक नामजप जमणार असेल, ठीक आहे, तर उत्तमच आहे, जो आपण चालता फिरता करतो तो। ठीक आहे, नाही तर तुम्ही 3 माळा बसून हा नामजप करू शकता। 3 माळा तरी मिनिमम ही त्या दिवशी तुम्ही करा। ठीक आहे, तुम्हाला माळा पण नसेल तर तुम्हाला बघा, मोबाईल ॲपमध्ये दिंडोरी प्रणीत जे ॲप आहे, ठीक आहे, त्या ॲपमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता मोबाईलमध्ये। ठीक आहे, जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्हालाच, ठीक आहे, तर तुम्ही तो ॲप डाउनलोड करा। त्यामध्ये माळा तुम्हाला ऑटोमॅटिकली, तुम्ही ही तुम्हाला माळा घ्यायची सुद्धा गरज नाही आहे, तुम्हाला त्या ॲपमध्येच तुम्हाला माळा भेटून जाईल आणि त्याच्या थ्रू तुम्ही नामजप करू शकता। ठीक आहे, तिसरी गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती स्वामी चरित्र सारामृत 2 अध्याय, 16वा आणि 17वा अध्याय। आता बघा, 16वा आणि 17वा अध्यायच का वाचायचा? जर तुम्हाला त्या दिवशी जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत, ठीक आहे, हे 21 अध्याय तुम्हाला पूर्ण जर वाचायला जमणार नसतील, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 16वा आणि 17वा अध्याय आवर्जून वाचायचा आहे। आता तो का वाचायचा आहे? कारण बघा, प्रकट दिन हा आपण हरिभाऊ म्हणजे स्वामी सूत ह्यांनी सगळ्यात पहिले ही जी सुरुवात केली होती, ठीक आहे, प्रकट दिनाची सुरुवात म्हणजे प्रकट दिन हा साजरा आपण स्वामी सुतांमुळे करत आहोत। ठीक आहे, आणि त्याचमुळे हे 2 अध्याय तुम्हाला 16वा आणि 17वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर चौथी गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती आहे की घरी गोड, बघा, तसं तर स्वामींना पुरणपोळी किंवा बेसनाचे लाडू ह्या सगळ्या गोष्टी, पिवळ्या गोष्टी स्वामींना खूप आवडतात, पण जर तुम्हाला तेही करायला जमणार नसेल तर तुम्हाला साधा शिरा हा घरी करायचा आहे। ठीक आहे, रव्याचा शिरा तुम्ही करू शकता। ठीक आहे, तरी गोड हे घरी केलंच पाहिजे। ठीक आहे, त्यानंतर मग तुम्हाला 5वी गोष्ट जी करायची आहे ना, ती आहे की तुम्हाला कुठल्याही गरीब गरजू व्यक्तीला तुम्हाला काहीतरी दान द्यायचं आहे किंवा काहीतरी खायला द्यायचं आहे। ठीक आहे, किंवा मग तुम्हाला काहीच नाही जमणार असेल तर गाईला चारा तरी त्या दिवशी तुम्हाला द्यायचा आहे। तर ह्या 5 गोष्टी तुम्हाला करायच्याच आहे त्या दिवशी, आणि खूप बघा, एकदम सोप्या गोष्टी मी सांगितल्या आहेत, ठीक आहे, करायच्या आहेत। ठीक आहे, तर ह्या 5 गोष्टी न विसरता त्या दिवशी, प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही केल्याच पाहिजे। आणि खूप या दगदगीच्या काळात सगळ्यांनाच सगळं करणं जमत नाही। गोष्टी मी असं सांगितल्या आहेत की झटपट होण्यासारख्या गोष्टी आहेत। नामजप सुद्धा तुम्ही 3 माळा, हे तुम्ही 5 मिनटं पण नाही लागणार। ठीक आहे, 2 अध्याय ह्याला पण 5 मिनटं पण नाही लागणार मठात जायला। ठीक आहे, जर तुम्हाला जमणार असेल तर एकदम सकाळी जाऊन या, म्हणजे तुम्हाला रांगेत जर तुम्हाला उभं राहायचं नाही आहे तर, कारण की संध्याकाळची वेळ असेल किंवा सकाळची पण 8-9च्या नंतर ही गर्दी सुरू होईल। ठीक आहे, तर त्या अगोदर तुम्ही जाऊन येऊ शकता मठात। ठीक आहे, मग घरी गोड शिरा तर हा 10 मिनिटात होतो। ठीक आहे, त्यानंतर मग 5वी गोष्ट म्हणजे बाहेर तर तुम्ही जर कामासाठी निघत असाल तर गाई किंवा कोण पण गरीब किंवा गरजू हे आपल्याला दिसतच असतं, तर त्यांना त्या दिवशी तुम्हाला काहीतरी खायला घालायचं आहे। तर बघा, एवढे छोट्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या आहेत, प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला करायच्याच आहेत। ठीक आहे, तर ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत प्रकट दिनानिमित्त। ठीक आहे, तर हीच होती माझी माहिती। मला हेच आज सांगायचं होतं की प्रकट दिनाच्या दिवशी जर तुम्हाला काहीच नाही जमणार असेल तर छोट्या अशा कुठल्या या सेवा तुम्ही करू शकता। ठीक आहे, तर आवर्जून या सेवा करा आणि अशा पद्धतीने तुम्ही प्रकट दिन हा साजरा करा त्या दिवशीचा। ठीक आहे, तर हीच होती माझी माहिती। जर तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती भेटली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। स्वस्थ रहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा, आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल।